प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सबस्क्राईब करा। आज मी आपणास बिना शेपटीचा कोल्हा ही गोष्ट आपणापुढे सादर करते। ते पहा। हे बघा, कोल्हा माहीतच आहे किती लबाड असतो, किती चतुर असतो। त्याच्या चतुराईच्या आणि त्याच्या लबाडीच्या गोष्टी आपण पुष्कळ ऐकल्याच आहे। आणि एवढंच काय, तो स्वतः हा काय करतो, दुसऱ्याची फसवणूक करता दुसऱ्याची वाईट पाहतो आणि तोच अशा संकटामध्ये सापडतो। असा हा लबाड कोल्हा आहे। तर हा लबाड कोल्हा एकदा जंगलातून फिरत चालला होता। फिरता फिरता एक सापकडा होता। त्या सापकड्यामध्ये तो अडकला। आता त्यानं खूप त्या सापड्याचं निरीक्षण केलं की कुठून निघता येईन आपल्याला, कुठून काय होईल, पण त्या सापकड्याला काही त्या निघता याची जागाच नव्हती। मग त्यानं आपले हातपाय हलवले, त्या सापकड्यातून निघण्याचा खूप प्रयत्न केला आणि मग थोडं असं त्याचा पाय थोडे बाहेर आले। बाकी कमरेपासून तर शेपटी त्याचा भाग त्या सापकड्यातच अडकलेला होता। परत त्यानं धडपड केली, जीवापार धडपड केली, हातपाय हलवले आणि तेव्हा परत दोन पाय त्याचे बाहेर आले। तरी पण शेपटीचा भाग अडकलेलाच होता। मग ते शेपटी काढण्याकरता सुद्धा त्यानं खूप प्रयत्न केला आणि ते सापकड्याच्या धारदार पातीनं काय झालं, त्याची शेपटीच कातरली गेली आणि मग तो असा लाजीरवाने खाली मान घालून जंगलात फिरू लागला। तिकडे आपण बिना शेपटीचे आपल्याला आपले बांधव हसतील, नाव पाळतील अशा मनस्थितीमध्ये लाजीरवाना होऊन आपल्या जंगलामध्ये खाली मान घालून तो फिरत राहिला। मग त्याला एकदा त्याला युक्त सुचले की आपले जाते बांधव जिथं आहे तिथे जायचं आणि तिथं गेल्यावर मग त्यांना आपला रुबाब दाखवायचा। मग असे त्याचे सगळे कोल्हे जमा झाले होते। मग जमा झाले हे त्यानं पाहिलं आणि असं धावतच गेला की आपण यांच्यावर जणू काही आपण म्हणतो ना दबाव आणायचा, इम्प्रेशन टाकायचं, तसा गेला धावत। बंधूंनो बघा, मी कसा बिना शेपटीचा कोल्हा डौलदार दिसत आहे आणि हे शेपटीचं ओझं मला नुसतं ओझं वाटत होतं। आता ते शेपटी नाही तर मी स्वतंत्रपणे असा ह्या जंगलामध्ये वावरतो आहे आणि मला छान वाटत आहे। तर माझी तुम्हाला अशी विनंती आहे की तुम्ही पण तुमच्या शेपट्या कापून टाकायच्या। मला परवानगी द्या, मी सुद्धा तुमच्या शेपट्या कापतो, म्हणजे तुम्ही स्वतंत्र व्हाल। माझ्यासारखे डौलदार स्वतंत्र असे जंगलामध्ये दिमाखानं फिरा बिना शेपटीचे। तर त्यांनी सगळं ऐकून घेतलं। मग त्याच्यातील एक वयस्कर कोल्हा होता, ज्येष्ठ आपण म्हणतो तो म्हातारा अनुभवी असा तो कोल्हा होता। तर तो म्हणाला, का रे भाऊ, तू अशी ह्या शेपटीचा आम्हाला कापायला सांगतो, तुझी शेपटी जर गमावली नसती तर तू आमची शेपटी गमावली नसतं तर तुझी शेपटी तू कापायला तयार झाला असता का? आम्हाला का असा सल्ला देतोय तू शेपटी कापायचा? आम्ही तसं कृत्य करणार नाही। आमची हे झुपकेदार शेपटी आम्ही तुला कापण्याची परवानगी देणार नाही। तुझी शेपटी गमावल्यामुळे
तू आमच्या शेपटी कापण्याचा विचार करत आहे आणि तुझ्यासारखा बिना शेपटीचे कोल्हे आम्हाला बनवण्याचा प्रयत्न करत आहे, तर आम्हाला हा विचार सांगू नको. आणि उथळ ते म्हणतात ना, असं वाईट पाहतो, असा वाईट पाहणारा हा कोल्हा. ते म्हणतात ना, सगळं तुझ्यासारखं खूपच उतावळा झालाय तुझं, पण ध्यानात ठेव, दुःख साथीदारांच्या शोधात असतं. ध्यानात ठेव, दुःख साथीदाराच्या शोधात असतो, नाही का? हां, तर अशा प्रकारे लबाड व्यक्ती इतरांचं वाईट होण्याचाच विचार करतो. आता तो कोल्हा लबाड होता, त्याची शेपटी अडकली म्हणून तो त्याची फजिती झाली होती. तो बिना त्याच्या बांधवांना सुद्धा शेपटी कापण्याचा सल्ला युक्त करत होता की हे सुद्धा माझ्यासारखे बिना शेपटीचे होते, मग मला कोणी हसणार नाही. आता अशा प्रकारे दुसऱ्याचं वाईट पाहणारा आपलंच वाईट करतो. अशा प्रकारे ह्या कोल्ह्याच्या गोष्टी, अनेक गोष्टी आपण ऐकलेल्याच आहे. तर ही गोष्टसुद्धा बिना शेपटीचा कोल्हा, ही गोष्टसुद्धा तुम्ही आता रात्रीच्या वेळी अवश्य पहा. आणि हा बिना शेपटीचा कोल्हा हा व्हिडिओ लाईक व शेअर करा.